अजित पवारांनी नवीन खेळी खेळल्याचं पाहायला मिळते। भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय। भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे। अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला। कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं संपूर्ण नाशकात त्यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनलेत। कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचे फोटो गायब असले तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे फोटो कोकाटेंच्या बॅनर्सवर असल्यानं चर्चांना उधाण आलंय। दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। लग्न सोहळ्यात दोघांमध्ये कौटुंबिक संवादही झाला। दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंनी वक्तव्य केलंय। कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं। ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। छगन भुजबळ मोठे नेते आहेत, भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला। अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतात, खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। प्रणिती शिंदेने अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधला। शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे। शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली। कोल्हापूरमधील शिवसेना उपोटाचे नेते के पी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। मुश्रीफांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सत्कार केला। त्यामुळे निवडणुकीआधी महाविकास आघाडीत गेलेले के पी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। शरद पवारांनी पुण्यातील भीमथडी जत्रेला भेट दिली। जत्रेत ग्रामीण भागातील कला आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडत आहे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांकडून जत्रेचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। यावेळी बारामती MIDC जवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या अष्टविनायक ज्वेलर्स शॉपचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली। येत्या 5 जानेवारीला उद्धव ठाकरे तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल मार्कडवाडीला भेट देत आहेत। तिथल्या ग्रामस्थांशी आणि मतदारांशी EVM मशीनविषयी ते चर्चा करणार आहेत। कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येईल अशी माहिती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिली। अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगालाही पत्र लिहिल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं। जळगाव महापालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी ते आमदार राजू भोळे यांनी केली आहे। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली। विशेष म्हणजे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती करण्यात आली। राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं। खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली। विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत आणि भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना, मात्र अतुल सावेंनाच मंत्रिपद मिळायला हवं असा दावा जो आहे तो शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला। पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाटांनीही दावा केला आहे। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावाही त्यांनी केला आहे। भाजपसह शिवसेनेनंही दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।
खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यानं जनतेला आनंद झालेला आहे असंही ते यावेळी म्हणाले। खातेवाटपाबाबत काही जण समाधानी तर काही जण असमाधानी आहेत आणि हे चालत राहतं, पण प्रत्येकाने आपल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, पालकमंत्रीपदावरूनही वाद होणार नाहीत। पालकमंत्रीपदाचं योग्य पद्धतीने वाटप होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नाना पटोले यांनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधला। महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे, ते आपापसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। तर आता हे पालकमंत्री पदासाठी भांडतील असा चिमटाही नाना पटोले यांनी काढला। मला पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळाल्याचा आनंद आहे अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली। कोणतंही खातं हलकं फुलकं नसतं, काम करणारा माणूस जिथे लात मारेल तिथून पाणी काढतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढे तुला करण्यात आली। यावेळी देवाभाऊंमुळे मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानलेत। आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं। यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले। मंत्री संजय सावकारे यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकारेंनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यात जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिलाय, तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। उदय सामंत यांनी पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीत आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा साताऱ्यात आले। यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफाही होता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबी बांधून पुष्पवृष्टी केली। शालेय शिक्षण मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणमध्ये नितेश राणेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नितेश राणेंना पुष्पहार घालत त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघात दाखल झाले। रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीनं योगेश कदम यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। रायगडमधील शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यानं रायगडकरांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला। हिवाळी अधिवेशन आटपून मुंबईत येणाऱ्या मंत्री गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडवासीय थेट मुंबई विमानतळावर धडकले। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। कार्यकर्त्यांकडून संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। फटाके फोडून क्रेनच्या साह्यानं भव्य हार घालून संजय शिरसाटांचं स्वागत करण्यात आलं। विकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळाल्या। खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली, तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। पुरवलीत मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले। काय नेमकी तुम्ही तुमचं गारानं ठेवलाय भुजबळांकडे आणि त्यांची नाराजी दूर झाली काय या सगळ्या बाबतीत? पहा, आज ओबीसी जनमोर्चा ही आमची सगळ्या नेत्यांची जी संघटना जी आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्या नेत्यांची आज बैठक आम्ही मुंबईमध्ये घेतली होती। या बैठकीत प्रमुख विषय तर भुजबळ साहेबांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याविषयी आम्ही सगळ्या नेत्यांनी मिळून आज चर्चा केली आणि त्याशिवाय ओबीसीचे जे काय प्रश्न आहेत, आता हे नवीन सरकार जे आलेलं आहे या सरकारपुढे ओबीसीचे जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आता घेऊन सरकारला भेटणे आणि ते कुठले प्रश्न कसे मांडायचे याविषयी त्याच्या मागण्या काय करायच्या त्याविषयी सुद्धा चर्चा झालेली आहे आज। आणि आजच्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांच्यावर जो अन्याय झालेला आहे, वास्तविकता भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना झाली ते भुजबळ साहेब जर सोबत नसते तर कदाचित झाली पण नसती।
आणि इतकं जुनं जाणतं नेतृत्व ओबीसींचा मंत्रिमंडळातला आवाज जो आहे तो त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे, अशी भावना सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्ते झालेली आहे. आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं हा यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे. आणि त्याविषयी पुन्हा एकदा या सरकारने जे आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा असतील किंवा आणखी नेत्यांमुळे त्यांनी पुन्हा एकदा हा ओबीसीचा आवाज जो आहे तो पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात मान सन्मानाचं स्थान द्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आजच्या बैठकीमध्ये आम्ही आज केलेली आहे. आणि जर हे नाही झालं तर पण भुजबळ साहेब मंत्रिमंडळ असले काय नसले काय भुजबळ साहेबांचं मंत्रिमंडळ स्थान हे आमच्यासाठी हवं होतं, ओबीसीसाठी हवं होतं. कारण जे काय प्रश्न ओबीसी मंत्रिमंडळामध्ये जे काय निर्णय ओबीसीच्या विरोधात त्यावेळी होत होते त्यावेळी भुजबळ साहेब त्याची ढाल म्हणून त्या ठिकाणी उभा असायचे. आता भुजबळ साहेब मंत्रिमंडळ असल्यामुळं ओबीसींच्या हक्काचं संरक्षण कसं करणार, कोण करणार आणि ओबीसीची बाजू कोण लढवणार हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांपुढे आहे. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी. नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे. रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. संघर्षाची भाषा करताय, मात्र दुसरीकडे जे या सरकारमध्ये ओबीसी मंत्री म्हणून आहेत ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास नाही आहे का? मग असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या पेक्षा ओबीसींचे मंत्री जास्त आहेत. म्हणजे 17 ओबीसी आहेत आणि मराठा 15 आहेत का 16 ओबीसी आहेत. म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार म्हणायला हरकत नाही अशी भूमिका जे सरकार मांडत आहे. पण हे सगळं जरी खरं असलं हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय. आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय. आणि जे बिनकामाचे आहेत काय खरंच कामाचे असेल तर आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या 17 लोकांनी आवाज उठवावा ओबीसींचा आणि जो जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मांडून तो सरकारकडे मंजूर करून घ्यावा. बिहारने जसं ज्या ठिकाणी जशी केलेली आहे तशी जातनिहाय जनगणना जी आहे ती महाराष्ट्राची या सगळ्या 16 मंत्र्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावी. 33,000 या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा ज्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत. त्याच्यावरती डल्ला मारलेला आहे भाटिया कमिशनच्या माध्यमातून. त्या 33,000 जागा ज्या आहेत त्या परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतायत हेच आता आम्ही बघणार आहोत. आणि आमची मागणी आहे आजच्या बैठकीत सुद्धा आमचा निर्णय झालेला आहे जोपर्यंत ह्या 33,000 जागा आमचा पुनर्स्थापित होत नाही आहेत भाटिया कमिशनचा अहवाल हा रिजेक्ट होत नाही आहे. कारण भाटिया कमिशननं ओबीसींची लोकसंख्या ती 37% सांगितलेली आहे. हा ओबीसी फार मोठा अन्याय आहे. आणि जोपर्यंत 33,000 जागा पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील या निवडणुका घेऊ नयेत अशा प्रकारचा निर्णय जो आहे ते आजच्या बैठकीत झालेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर भुजबळांची काय भूमिका आहे, त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलंय मंत्रिपदाच्या बाबतीत, त्यांनी तुमच्याशी काय चर्चा केली? भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आमचे नेते आहात, आमचा लढा जो आहे तो आपण लढला आहात. जरांगेचं वादळ इतकं मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं ते वादळ समर्थपणे पेलण्याचं काम या आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, अलुदार बडुदार सगळ्या आज संघटनेच्या नेत्यांनी आज या ठिकाणी एक मात्र ठराव पार केलेला आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत. ते मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत आम्ही भुजबळांच्या पाठीमागे ठामपणे आहोत. आता थोड्याच दिवसात जे आहे रस्त्यावरची लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही परत सुरू करणार आहोत. 24 तारखेला जरांगेचं आंदोलन सुरू होत आहे. त्याचबरोबर त्याच्यासमोर तितक्याच तोडीसतोड ओबीसींचं आंदोलनसुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला पडेल. आणि ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व जे आहे ते भुजबळ साहेब जे आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमचं बोलणं असं आहे की 24 तारखेपासून तुम्ही ओबीसी नेते सुद्धा आंदोलनाची भूमिका घेतली असेल? उद्यापासून 100% ओबीसींचं आंदोलन सुद्धा जे आहे इकडे जरांगेचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसींचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. कारण शेवटी आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे. आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे. आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरीसुद्धा हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण कसं करताय याच्याविषयी आमच्यात अजून आत्मविश्वास नाही आहे. कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मारलेले आहेत त्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यावं म्हणून. पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र
गुमान बसले होते. हे पाहता आता ओबीसीचे आता हे जे मंत्री जे आहेत हे मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडं सगळ्या ओबीसी समाजाचं आता लक्ष आणि राहिलं एक शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात आहेत, जे कोणी नाराज आहेत त्यांनी समजून घ्यावं की नव्या तरुणांना संधी मिळायला हवी, त्यामुळेच आम्ही काही जणांचे मंत्रिपदाचे ते थांबवलेले आहेत. कसं बघतात ते नव्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करून अजित पवारांनी ही भूमिका जी ती मांडलेली आहे. हे पहा, शेर कधी बुडा नाही होत आहे. हा ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही आहे. आणि त्यामुळे तरुण आणि म्हातारपणाची व्याख्या जी आहे ती भुजबळ साहेबांना लागूच पडत नाही ना. आणि म्हणून भुजबळ साहेबांना जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना आमची विनंती आहे की ते पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं. भुजबळांच्या भेटीनंतर ओबीसी नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. भुजबळांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि भुजबळ साहेब जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यांनी म्हटलेलं आहे. भुजबळांना पुन्हा माना सन्मानाने मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी जी ती त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पण आता येणाऱ्या कालावधीत आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असं देखील सांगायला प्रकाश शेंडगे जे ते विसरलेले नाही आहेत.